तुम्हाला माहिती आहे मुळाक्षरासाठी काय वापरतो, कोणतं इंग्रजी अक्षर आपण घेतो हे तुम्हाला माहिती आहे. इंग्रजी अल्फाबेट आणि मुळाक्षर याची जोड आपण मागच्या वेळेस घातलेली आहे. त्या आधारावर आपण आजचे हे जे काही कार्याचे शब्द आहेत ते सोडवणार आहोत. कार्यासाठी ए आपण घेतो हे सर्वांना माहिती आहे. कार्यासाठी काय घेतो आपण? ए घेतो. आता क साठी काय घेतो आपण? के घेतो. के घेतो. क साठी काय घेतो? ए. कार्यासाठी काय घेतो? ए. आणि च साठी काय घेतो? सी एच. च साठी काय घेतो? सी एच. काच. के ए सी एच. काच. झाला शब्द तयार. मराठीमधून सुद्धा आहे आणि आपण त्याला इंग्लिश मध्ये सुद्धा ट्रान्सफर केलेला आहे. कशामध्ये ट्रान्सफर केलेला आहे? इंग्लिश. इंग्लिश नाही, इंग्लिश. ठीक आहे. खाट. आता ख साठी काय वापरतो आपण? के एच. आणि ह्या कार्यासाठी काय वापरतो आपण? ए. खा. आणि ट साठी काय वापरतो? टी. खाट. झाला तर तयार शब्द. आता गाल. ग साठी काय वापरतो आपण? जी. कार्यासाठी काय वापरतो आपण? ए. कार्यासाठी काय वापरतो आपण? ए. आणि ल साठी काय वापरतो? एल. गाल. झाला का नाही? आता घा. घ साठी काय वापरतो? नाही, जी ई एच. जी एच. घ साठी वापरतो आपण जी एच. ओके. आणि काण्यासाठी काय वापरतो? ए. हा झाला घा. काय झाला? घा. आणि ल साठी एल. चा साठी काय वापरतो? सी एच. चा कार्यासाठी ए. आणि व साठी व्ही वापरू आपण, किंवा इथं डब्ल्यू सुद्धा वापरू शकतो बरं का आपण. व साठी काय काय वापरू शकतो? व्ही वापरू शकतो किंवा डब्ल्यू सुद्धा वापरू शकतो. चा व. आता याचा उच्चार कसा होतो? व. आता व साठी व्ही घेतो आपण, परंतु त्याचा स्वर काय लागलेला आहे? अ. व म्हणजे स्वर लागलेला आहे अ, म्हणून त्याचा स्वरानुसार त्याला इथं लावा लागेल आपल्याला ए. चा व. आणि ट साठी काय वापरणार आपण? टी. सी एच ए व्ही ए टी. चावट. बरोबर आहे. किंवा यालाच आपण असंही लिहू शकतो सी एच ए डब्ल्यू ए टी. चावट. ठीक आहे. दोन्ही पैकी काही लिहू शकता. चावट. आता छ साठी काय वापरतो? छ साठी सी डबल एच. काण्यासाठी ए. आणि एन. छान. झ साठी जे एच. झा साठी जे एच ए. ला साठी एल ए. त्र साठी टी आर. काण्यासाठी ए. आणि स साठी यस. त्रास. टाळ. ट साठी काय वापरणार? टी. कार्यासाठी काय वापरणार? ए. ळ साठी काय वापरणार? ठ साठी काय वापरणार आपण? टी एच. कार्यासाठी काय वापरणार? ए. आणि ट साठी काय वापरणार? टी. ढ साठी काय वापरणार आपण? डी एच. काय वापरणार? डी एच. कार्यासाठी काय वापरणार? ए. ल साठी काय वापरणार? एल. डी एच एल. हा. लक्षात आलं? या ठिकाणी मी तुम्हाला काय केलं? काण्याचे जे शब्द आहेत त्याचं इंग्लिशमध्ये रूपांतर, इंग्रजी स्पेलिंगमध्ये रूपांतर कसं बनवायचं हे आत्ता आपण पाहिलं. तुमच्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी या ठिकाणी काही शब्द मी दिलेले आहेत. हे शब्द तुम्ही लिहून घ्या आणि याचं स्पेलिंग करून मला तुम्ही दाखवा आणि कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा की याचं स्पेलिंग तुम्ही लिहिलं की नाही. यातली कुठली गोष्ट समजली नसल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, है ना. आणि तुम्ही मला वर्गात विचारू शकता. पण जे व्हिडिओ पाहत आहेत तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये जरूर मला सांगा की तुम्हाला कोणत्या विषयावर, कोणत्या सब्जेक्टवर व्हिडिओ हवा आणि कोणती गोष्ट तुम्हाला समजलेली नाही. त्याच्यावर जरूर मी एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न जरूर करेन. धन्यवाद.